महाराष्ट्रातल्या नामवंत शिक्षण संस्थांपैकी एक असलेली नाशिकची क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था, या संस्थेचे नाशिक जिल्हा आणि शहरामध्ये अनेक अध्ययन केंद्र असून त्यापैकीच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातल्या गोंदेगाव येथे स्थित आहे शाळेचं एक सुंदर सुसज्ज माध्यमिक विद्यालय। नाशिक श्री छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून आत गेल्यानंतर गोंदेगावच्या दर्शनी भागातच स्थित आहे हे गोंदेगावचं माध्यमिक विद्यालय। झुळझुळ वाहणारी बारमाई नदी, उंचच उंच झाडी आणि प्रशस्त मैदान व गावाच्या दर्शनी भागात स्थित असलेली गोंदेगावची माध्यमिक शाळा म्हणजे गोंदेगावसारख्या छोट्याशा गावाचं वैभव आणि गौरवच होय। शाळेला लाभलेलं भव्य खेळाचं मैदान आणि ही शाळा क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेची असणं हे शाळेचं मोठं संचितच म्हणावं लागेल। शाळेला स्वच्छ व सुंदर शाळेचा नावलौकिक तर आहेच, पण या शाळेमध्ये जर आपण गेलो तर इथली अप्रतिम स्वच्छता, टापटीपपणा आपलं लक्ष वेधून घेतो। मुबलक वापराचे पाणी आणि त्यासोबतच पिण्यासाठी स्वच्छ पाणी हे या शाळेचं वैशिष्ट्य आहे। शाळेमध्ये उच्च विद्याविभूषित शिक्षक आणि कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय मुख्याध्यापक असल्याने या शाळेला एक वेगळाच नावलौकिक या ग्रामीण भागामध्ये प्राप्त झाला असून 5वी ते 10वीपर्यंतचे वर्ग आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये शिक्षणाची गुणवत्तापूर्ण सोय हेही या शाळेचं वैशिष्ट्य आहे। प्रशस्त व अद्ययावत मुख्याध्यापक दालन, 24 तास CCTV कॅमेऱ्याची नजर यामुळे शाळेमध्ये सर्वांच्या सुरक्षितेला महत्त्व आहे। नुकताच शाळेमध्ये या शाळेचा लाडका विद्यार्थी स्वर्गीय अमोल चिखले याच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू उपक्रमशील शिक्षक सचिन चिखले यांच्या प्रेरणेतून आणि कल्पनेतून साकारलेलं अनमोल वाचनालय हे या शाळेच्या परंपरेत भर घालणारं आणि शाळेच्या वाचन संस्कृतीला चालना देणारं नवं माध्यम म्हणून उदयाला आलं आहे। अमोलच्या स्मृतिप्रित्यर्थ या शाळेमध्ये वृक्ष लागवडही करण्यात आली असून शाळेने हा वृक्ष डेरेदार आणि शाळेचं वैभव म्हणून जपण्याचा, संवर्धन करण्याचा मानस व्यक्त केला आहे। शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचा धन्यवाद म्हणून शेवटी इतकंच म्हणता येईल, या घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती। धन्यवाद। गोंदेगावच्या वैभवाचं प्रतीक असलेला माध्यमिक विद्यालयाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।